पेण शहरातील माझं पेण या संघटनेने पेण शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी आज पेण नगरपालिकेवर मोर्चा काढला होता। नगरपालिका समोर कोतवाल चौकातील रस्ता अडवून जोरदार घोषणा देत आंदोलन केलंय। यावेळी काढलेल्या मोर्चात सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सेवानिवृत्त पदाधिकारी, पेण शहरात राहणारे ज्येष्ठ नागरिक असे 60 ते 70 नागरिक मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चा येणार म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेतर्फे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। पेण शहराला होणारा पाणीपुरवठा हा भोगावती नदीपात्रातून उचलला जाऊन तो जलशुद्धीकरण केंद्रातून थेट प्रत्येक विभागातील गृहसंकुलांना पाणीपुरवठा केला जातो, पण ते पाणी शुद्ध नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। पालिका प्रशासनाने या कामी विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या संकल्पनेतून हेटवणे आंबेघर धरणात पाणी आरक्षित करून यासाठी 2065 पर्यंतची लोकसंख्या जमेस धरून आमदारांच्या पाठपुराव्याने 149 कोटीची पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। या योजनेला अंतिम मंजुरीसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून पुढील 15 दिवसात या योजनेला अंतिम मंजुरी मिळेल असे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सांगितले। काय त्यांची मागण्या होत्या आणि कुठल्या प्रकारे आता चर्चा झाली? आज जे माझं पेण ह्या संघटनेने जो रस्ता रोको किंवा मोर्चा आयोजित केला होता, त्यांचे 2 महत्त्वाच्या समस्यांबाबत त्यांनी आजचा हा मोर्चा किंवा रस्ता रोको आयोजित केला। त्यापैकी एक म्हणजे अशुद्ध पाणी पुरवठा शहराला होतोय म्हणून, आणि काही प्रमाणात नदीत नाल्याचं पाणी जाऊन ते अशुद्ध झालेलं आहे, याबाबत त्यांचा मुद्दे होते। एक पाणी पुरवठा आणि नाल्यांचं अशुद्ध पाणी। तर याबाबत त्यांचे मुद्दे विचारात घेतले तर शहराला आपले दोन्ही फिल्ट्रेशन प्लांट चालू आहेत, शहराला पाणी हे शुद्ध पुरवलं जातं। काही प्रमाणात जरी नाल्याचं पाणी पूर्वापारपासून नदीत जात असलं तरीसुद्धा त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट करून 2 फिल्ट्रेशन प्लांटद्वारे ट्रीटमेंट करून ते पाणी शुद्ध केलेलं पाणी शहराला पुरवलं जातं। याबाबतचे वेगवेगळे दर महिन्याला नमुने घेऊन, वेगवेगळ्या भागातले नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासून त्याबाबतचा अहवाल घेतला जातो आणि सदरचे नमुने हे पिण्यास योग्य येतात। आता दुसरा विषय आहे की जो नाल्याचं पाणी काही प्रमाणात जातोय त्याबाबत नगरपालिकेने, शासनाने आपल्याला एक STP प्लांट 10 कोटीचा मंजूर केलेला आहे। तो प्लांट म्हणजे जे अशुद्ध पाणी नदीला डायरेक्टली मिळतं त्याच्यावर फिल्ट्रेशन होऊन त्याच्या MPCB किंवा ह्याच्या नॉर्म्सनुसार, पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या नॉर्म्सनुसार ते पाणी तेवढ्या प्रमाणात शुद्ध करून नंतर ते पाणी नदीला सोडलं जाईल। ह्याबाबतचा प्रोजेक्ट आहे आणि त्याला शासनाने निधी मंजूर केला आहे। थोडी जागेची अडचण असल्यामुळं तो थोडासा त्याला विलंब झाला आहे, परंतु लवकरच सदरची जागा ही भूसंपादनाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी STP प्लांट उभारण्यासाठी नगरपालिका प्रशासन कार्यरत आहे आणि तो प्रोजेक्ट उभारल्यानंतर सदरचं पाणी जे नदीत जाऊन मिश्रण होतं ते पाणी पूर्ण डायव्हर्जन करून त्या STP प्लांट थ्रू शुद्धीकरण होऊन त्यानंतर ते MPCB किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या नॉर्म्सनुसार ते पाणी नदीत सोडलं जाईल। परंतु सध्या जो पाणी पुरवठा शहराला होतोय तो कोणत्याही प्रकारे अशुद्ध पाणी पुरवठा होत नाही, त्याबाबतची वेळोवेळी तपासणी केली जाते। तरी जे काही माझं पेण संघटनेने काही सूचना केलेल्या आहेत प्रशासनाला, त्या सूचनांची दखल घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या मागण्यांनुसार याच्यामध्ये योग्य ते बदल किंवा त्यांच्या सूचनांची दखल घेऊन ते मार्ग उपलब्ध केले जातील। दुसरं एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की आपली पेण पाणी पुरवठा योजना ही 149 कोटीची योजना आहे, ज्यातून आपण पाणी जो लागतोय योजनेसाठी तो हेटवणे धरण आणि आंबेगाव धरण ह्यातून आपल्याला आरक्षण मंजूर झालेलं आहे। त्या आधारावर आपण ही योजना बनवलेली आहे 149 कोटीची आणि ती शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी शासन दरबारी प्रस्तावित आहे। आम्हाला अशी आशा आहे की लवकरच ती योजना मंजूर होऊन आपल्याला साधारण पेण शहरासाठी 2056चं पाणी पुरवठा गृहीत धरून सदरची योजना केलेली जाईल। ही योजना मंजूर झाल्यास आपल्याला डायरेक्ट हेटवणे आणि आंबेघर धरणातून शहराला पाणी, अतिशुद्ध पाणी आपल्याला पुरवठा करता येईल। त्याचप्रमाणे जे फिल्ट्रेशन प्लांटची कॅपॅसिटी सध्या मर्यादित आहे त्या योजनेमध्ये 18 MLDचा फिल्ट्रेशन प्लांटसुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। ही योजना मंजूर झाल्यास आपल्याला भविष्यात पेण शहरासाठी 20-25 वर्षासाठी हे पाणी सफिशियंट आणि वाढत्या लोकसंख्येला पुरेसं होईल आणि ते शुद्ध पाणी, चांगलं पाणी असेल ही मी ग्वाही देतो याच्या।
अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.